एव्हरीवन, मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपला 4.1 जो प्रॅक्टिस सेट होता तो कंप्लीट झालेला होता। आता आपण लवकरच 4.2 कडे वळणार आहोत। 4.2 अतिशय इझी प्रॅक्टिस सेट आहे, त्याच्यामुळे मी जे सांगेन ते जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची पण गरज लागणार नाही। चला तर मग वळूया प्रैक्टिस सेट 4.2 कडे। मैथ्स 1 4 चैप्टर फाइनेंशियल प्लॅनिंग प्रैक्टिस सेट 4.2 त्यातील फर्स्ट सम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। फर्स्ट सम पाहूया। चेतना स्टोर पेड टोटल जीएसटी ऑफ ₹1,05,000 at the time of purchase and collected GST ₹1,22,500 at the time of sale during the 1st of July 2017 to 31st July 2017. Find the GST payable. GST payable इथे तुम्हाला काढायचं आहे। पहिला कधी पण सॉल्व करताना आउटपुट टॅक्स लिहून घ्यायचं। पहिला आउटपुट टॅक्स काय आहे? जी सगळ्यात मोठी व्हॅल्यू असते ती आउटपुट टॅक्स असतो 1,22,500। सेकंड तुम्ही लिहून घ्यायचं इनपुट टॅक्स। ₹1,05,000। ओके, आउटपुट टॅक्स लिहून घेतला, मग इनपुट टॅक्स लिहून घेतला। आता तिसरं असते ITC इनपुट टॅक्स क्रेडिट। याला काय म्हणतात? इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे जेवढं इनपुट टॅक्स असतो तेवढंच काय असतो ITC। मग तो मी इथे लिहून घेतला ₹1,05,000। तुम्हाला काय काढायला सांगितलं आता? जीएसटी पेएबल। अतिशय इझी आहे जीएसटी पेएबल, हे तुम्हाला समजलं। पहिला काय? आउटपुट टॅक्स। सर्वात मोठा असतो तो आउटपुट टॅक्स, जी सर्वात मोठी व्हॅल्यू असते ती आउटपुट टॅक्सची असते। इनपुट टॅक्स त्यापेक्षा छोटा असतो। ITC म्हणजे इनपुट टॅक्स असतो तेवढाच ITC असतो। आणि ITC ला काय सांगितलं? इनपुट टॅक्स क्रेडिट। आता जीएसटी पेएबलचं फॉर्म्युला पाहूया। जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स माइनस आउटपुट टॅक्स माइनस ITC। मग आउटपुट टॅक्स ची व्हॅल्यू किती आहे? ₹1,22,500 मायनस ₹1,05,000। मग किती आन्सर आलं? ₹22,000। हा काय झाला तुमचा जीएसटी पेएबल बाय चेतना स्टोर असं लिहायचं। इथे लिहायचं जीएसटी पेएबल बाय चेतना स्टोर्स इज ₹22,000। हे झालं तुमचं फर्स्ट सम। याच्यामध्ये काय करायला लागते? आउटपुट टॅक्स म्हणजे सगळ्यात मोठी व्हॅल्यू, इनपुट टॅक्स मध्ये त्यापेक्षा लहान व्हॅल्यू बघायची। काय आहे लक्षात ठेवण्यासाठी मी सांगतो, असा काही कन्सेप्ट नाही। सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे? ही। मग ती काय झाली? आउटपुट टॅक्स। सगळ्यात छोटी व्हॅल्यू इनपुट टॅक्स। ITC म्हणजे काय? जेवढा इनपुट टॅक्स असतो त्याला ITC सांगतात, म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट सांगतात। जीएसटी पेएबलचा फॉर्म्युला काय? आउटपुट टॅक्स मायनस ITC। म्हणजे सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं हे आन्सर भेटलं। तसंच सेम या सम मध्ये सुद्धा आहे। आता बघा, पहिला काय लिहितो? सेम इथे सॉल्व्ह करतो। आउटपुट टॅक्स पहिला लिहिलंय, मग इथे सुद्धा मी लिहितो आउटपुट टॅक्स किती आहे? सगळ्यात मोठी व्हॅल्यू ही इथे ₹14,750।
हे झालं तुमचं पहिलं. सेकंड मध्ये काय लिहितो, इनपुट टॅक्स. मग इनपुट टॅक्स काय आहे, रुपीज, त्याच्यापेक्षा छोटी व्हॅल्यू झालं. आता थर्ड काय लिहितो आपण, ITC लिहितो. मग ITC म्हणजे काय, इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC म्हणजे काय, इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे इनपुट टॅक्स असतो तेवढाच ITC असतो. झालं. तुम्हाला इथे विचारलंय व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC टू बी क्लेम. मग किती अमाऊंट क्लेम केले, 12,500. आता तुम्हाला करायचंय GST पेएबल. इथे विचारलंय ना, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल. मग GST पेएबलचा काय फॉर्म्युला आहे, आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स किती आहे इथे, आउटपुट टॅक्स आहे रुपीज 14,750 मायनस ITC किती आहे, रुपीज 12,500. मग किती आन्सर आला, रुपीज 2250. एवढा आन्सर आला. मग तुमचं GST पेएबल किती आहे, माहिती लिहायचं. ITC क्लेम बाय नजमा इज 12,500 आणि GST पेएबल बाय नजमा इज, इथे लिहून दाखवतो तुम्हाला, ITC क्लेम बाय नजमा किती आहे, रुपीज 12,500 आणि GST पेएबल बाय नजमा इज किती आहे, रुपीज 2250. इथे तुमचं फर्स्ट सम आणि सेकंड सम शिकून झालेलं होतं. मला फक्त याच्यामध्ये तुमचे आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स आणि ITC आणि GST पेएबल हे जे कन्सेप्ट होते ते क्लिअर करून घ्यायचे होते, ते मी क्लिअर करून घेतले. आता तुमचा फर्स्ट सम आणि सेकंड सम इथे शिकून झालेला आहे. याच्या पुढील सम आपण पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.